या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याची काय तयारी, त्यांनी काय नियोजन केलंय त्याच्यामध्ये त्यांनी त्याबद्दलच्या माहिती दिली. सेंट्रलचा एक विषय होता, डिझास्टर मॅनेजमेंटला 200 का 300 कोटी राज्य शासनाकडे ते पैसे आलेत म्हणजे केंद्र सरकारकडे. मी स्वतः त्याचं पत्र दिलं होतं, मला मागच्या बैठकीत आयुक्तांनी दिलं. मी केंद्र सरकारला म्हणजे होम मिनिस्ट्रीचं होतं त्यामुळे स्वतः माननीय गृहमंत्र्यांना भेटून मी मागणी पण केली होती, कारण ते ऑलरेडी मंजूर झाले. मागणी करायचा प्रश्नच नव्हता, पाठपुरावा केला. तर ते पैसे केंद्र सरकारकडनं थेट महापालिकेला येत नसतात, ते राज्य सरकारकडे आलेले आहेत. राज्य सरकारकडनं ते महापालिकेला येतील. 3 वर्ष झाले ते मंजूर नाही मंजूर होऊ द्या, पैसे आत्ता आले. राज्य सरकार पारदर्शक कारभारावर अडकलं. राज्य सरकारकडनं येतील लवकर. सिंहगड रोडचा विषय, ते नवीन पूल झालाय, ते पाऊस आला तर ते सगळं पाणी गळत होतं, जबाबदार कोणी? नाही, मुळात ते पाणी वरनं खाली पडत होतं. मी पाहिलं ते महापालिका प्रशासन त्याच्यावरती पाहते. मी पाहिले, मी त्यांनाही सांगितलंय ते करते काम. नाही, त्याची चुकीचं काम झालं असेल तर त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. जे कोणी केले त्यांनी ते कामाच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन मध्ये आता पावसाळ्याचा आढावा घेतला. आता जे आपली पाईप टाकायचं त्यांच्या IEEEचं जे काम चालू आहे, तर आपत्ती व्यवस्थापन आणि याच्यात त्याचा काय नेमका उपयोग होईल पावसाळ्यासाठी? नाही, मी दुसरी एक सूचना केली की स्मार्ट सिटीच्या वेळेला आपण एक राजाराम पुलापाशी एक कमांड कंट्रोल सेंटर केलं होतं. तर त्याचा सुद्धा महापालिकेने वापर करावा की जेणेकरून आपल्याला फ्लडच्या विषयात सुद्धा काही इंटिमेशन्स, काही अलर्ट्स आपल्याला मिळत राहतील. त्यामुळे अशा काही आपल्याला जर काही आपत्तीसाठी खास आपत्तीचाच विषय म्हणला तो जास्त विषय फार फोकस होतोय, कारण भरपूर खोदाई होणार आहे, 500 किलोमीटरचा रस्ता खोदणार आहे. तर नेमकं पावसाळ्यासाठी त्याचा कितपत उपयोग होणार आहे? कारण यापूर्वी आपण बऱ्याच ठिकाणी पुलांवर सेन्सर लावले किंवा काय केलंय, ते सेन्सर सेटअप तयार आहे तिथं. तुम्ही जर कधी गेला असाल तर तो सेटअप तयार आहे. तर मी तेच आयुक्तांना म्हणलं की त्याचा वापर तुम्ही आता करा. पुण्याच्या या सगळ्या विषयासाठी करता येईल, त्याचाही विचार केला पाहिजे. एकूणच शहराचाच आढावा घेतला, त्यात एकता नगरी आली. एकूणच शहराचाच आढावा घेतला गेला. त्याच्यात मसाल्याची बोला. गेल्या वर्षी जो पूर आला त्याच्यानंतर महापालिकेने सरकारने कमिटी स्थापन केली. जलसंपदाचे अधिकारी होते महापालिकेने, त्यांनी काही त्याच्यामध्ये उपाययोजना किंवा सूचना केलेल्या. याचा काही आढावा झालाय का? म्हणजे आम्ही रोज इथं आहोत, आम्हाला तर दिसतंय की काही यांनी काही केलेलं नाही, काही केलेलं नाही. आम्ही रोज इथं आहोत, म्हणजे ते तर सांगू शकतील. तुम्ही काही नाही, आजच्या बैठकीत काय तो विषय नाही झाला. पण तुम्ही मला आज सांगितलं ते, मी त्याच्यामध्ये निश्चितपणे परत एकदा प्रशासनाशी, आयुक्तांशी बोलून घेईन. तेच सांगितलं बाबा, ज्या उपाययोजना झाल्या त्याच मी आपल्याला आता सांगितल्या. महापालिका नदी फुलवणं महापालिका थोडीच काम आहे. नाही, मी त्यांना सांगितलं की आपण दरवर्षी हाच एक्सरसाइज करतो, पण हवा तसा रिझल्ट आपल्याला येत नाही. त्यामुळे आता यावेळेस तरी आमची हीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे. तुम्ही केलेलं जे काम आहे ते काम खरं झालंय किती, काय झालंय, ही जबाबदारी निश्चित करा. आणि जे कोणी त्याच्यामध्ये ज्याची कसूर असेल किंवा ज्याच्यामध्ये जे काम झालं नाही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. चला, धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न, मनपा आणि पोलिसांची बैठक झाली, मनपा आणि पोलिसांची बैठक झाली, त्यामध्ये जिथं पाणी साठतं त्या ठिकाणी टोकन घ्यायला सांगितलं मोठ्या प्रमाणावर, तिथे पाणी लवकर स्टॉप करून. नाही बघा, हा इमर्जन्सी ज्या वेळेला अगदी आपल्याला पाणी काही बघा, शेवटी तुमच्या हातात काही नसतं. आज आपण त्याची काळजी काय घेतली जावी म्हणून हे सगळं काम केलं पाहिजे. पण अचानक आलेल्या परिस्थिती, उद्भवल्या परिस्थितीत कुठलाही उपाय असतो तो वापरतो आपण त्याच्यामध्ये. होर्डिंग ना, आज पावसाळा बोलतो ना. प्रश्न असा आहे, अण्णा मागच्या बैठकीमध्ये तुम्ही 103 वाड्यांना नोटिसा दिल्या. कुठल्या? 103 कधी ऐकून आलं मला परत सांगा. अहो, तुम्ही मला आता सांगितलं, कळलं, मी माहिती घेतो.
अण्णा मागच्या बैठकीमध्ये तुम्ही माहिती घेतो ना. मागच्या बैठकीत तुम्ही अतिक्रमणाचा आढावा घेतलेला होता. शहरामध्ये आता अवस्था तशीच आहे. जसं तुम्ही पुणे महापालिकेच्या समोरचं उदाहरण दिलं होतं, लोक अजून तिथं फुटपाथवर राहतात. महापालिका प्रशासन कारवाई करत नाही. झाडण कामाच्या टेंडरमध्ये घोटाळा चालू आहे. नाही, आजही अतिक्रमणावरती मी सांगितलं की नाल्याच्या अतिक्रमणाचा विषय असेल किंवा कुठलाही अतिक्रमण कारवाईसाठी आम्ही सगळे आग्रह आहोत. आम्ही कुणालाही सपोर्ट करणार नाही, कोणालाही आम्ही हे करणार नाही. त्यामुळे महापालिकेने त्यांच्या पद्धतीने अतिक्रमणाची कारवाई केलीच पाहिजे. रिव्हरफ्रंटलाच दोष दिला होता. यावेळेस काहीतरी होणार तर रिव्हरफ्रंटच्या महापालिका असं खुलासा काय करते हे समोर नाही, आता मला असं वाटतं की त्याला वेगळा खुलासा करण्याची आवश्यकताच नाहीये. तुम्हाला सगळीकडनं क्लिअरन्स आलाय, सगळीकडनं विषय क्लिअर झालाय. मला असं वाटतं त्याच्यावर न जाणंच योग्य आहे. कशाला कशाला पाहिजे, कुठल्या विषयावर पाहिजे? अनेक विषय आहेत, आपण वेगवेगळे विषय करू. झालं का? एकाला एकच संधी. नाले छपायचे सांगितलं, पण महापालिकेची तिजोरी छपाई जोरात चालली आहे. गैरकारभार, भ्रष्टाचार. नाही, मला तुम्ही स्पेसिफिक काही उदाहरण द्या, माहिती द्या, मी तुम्हाला सांगतो. त्याची गंभीर दखल घेतली जाईल. चला सापडलं म्हणते ते एकदा. पुण्यामध्ये भाजप स्वतंत्र निवडणूक लढण्याची माहिती करणार. नाही, मला असं वाटतं की खरं तर निवडणूक आता होण्याचे सगळे मार्ग मोकळे झालेत. न्यायालयातनं तसेही आदेश आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी 2 दिवस पुण्यात होते, तेही आपल्या सगळ्यांशी बोललेत. त्यांनी सांगितलंय की महानगरपालिका निवडणूक ही सुद्धा आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत आणि त्यामुळे हा निर्णय नेतृत्वाने घ्यायचा असतो. नेतृत्वाने तशा सूचनाही आम्हाला दिलेल्या आहेत की आपल्याला महायुती म्हणून आगामी महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे. पुणे अपवाद असणार आहे का? पुणे अपवाद असणार आहे का? हे आज थोडीच कोणी सांगू शकतं. लक्षात घ्या अजून खूप काम आहे. अजून प्रभाग रचना व्हायची आहे. अजून त्याच्यामध्ये वाटपासाठी बसावं लागेल, महायुती म्हणून चर्चा करावी लागेल. पण आता तरी एकच आहे की महायुती म्हणून लढणार. तुम्ही कार्यकर्त्यांची बाजू घेत नाही. कार्यकर्त्यांच्या बाजूनेच आहे स्वतंत्र का म्हणून महायुती. तुम्ही आता 105 नगरसेवकांच्या पुढे सुरू होणार पुणे मेट्रो थोडा वेळ थांबा. सगळे प्रतिशय एकाच येतात कशाला पुढे चर्चा होणार कधी? बसले. 105च्या पुढे चर्चा करणार. निवडून येण्याचे निकष लावले जातील. महायुती म्हणून निवडणूक लढणार.